एनसीपीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल पाटील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनाची काल महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नेमकं नियोजन काय झालं? महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान जास्त पावसाची शक्यता सुद्धा हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे. अप्रिय घटना घडू नये, दरड कोसळू नये, पावसा जर जास्त झालं, पाणी वाढलं तर जीवितास हानी होऊ नये, यासाठी काय काय उपाययोजना करण्यात येतील सरकारकडून? मुळामध्ये मागचा जो इतिहास बघितलेला आहे, मागच्या वर्षाच्या ईर्षावाडीचा आपण जो अनुभव बघितलेला आहे, त्यामध्ये पूर्वतयारी ही डिझास्टरकडनं त्याची पूर्ण तयारी केली गेली की नाही याचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून मिलिटरीचे लोक असतील, मिलिटरीचे अधिकारी होते, त्याच्यानंतर नेव्हीचे अधिकारी होते, कोस्टगार्डचे अधिकारी होते, NDRF, SDRF आणि प्रत्येक जिल्ह्यातले जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांची एक समन्वय म्हणून मुख्यमंत्र्यांनी काल फार मोठी एक बैठक घेतली आणि मान्सूनपूर्व आपण काय काय तयारी करून ठेवलेली आहे आणि अशा प्रकारची आपत्ती येणाऱ्या काळात पाऊस जास्त असल्यामुळे अंदाज व्यक्त केल्यामुळे आपण काय काय त्याची तयारी केलेली याचा आढावा संपूर्णपणे घेतलेला आहे आणि जवळजवळ सगळ्या यंत्रणा या सज्ज झालेल्या आहेत. नक्कीच. राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. जितेंद्र आव्हाड जे आहेत ते आज रायगडमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकारवर बरेचसे गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी त्या ठिकाणी ते चौदार तळावरती पोहोचले आहेत. या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? आणि मुळामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब जे आहेत ना, त्यांना फार मोठी अडचण निर्माण झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी पवार साहेबांची आहे त्याच्यामध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यांना काही कोणी विचारत नाही. ते मुळात ठाण्याला असतात. ठाण्याला एक मोठं हॉस्पिटल आहे. आतापर्यंत निवडणुकीमध्ये संविधान बदललं जाईल. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. याचा त्यांनी अपप्रचार करण्याचा फार मोठा प्रयत्न केला आणि मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये एक श्लोक अशा पद्धतीचा घ्यावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव आलेल्याचं मला कळतंय. आलेला किंवा आलेला नाही याच्याविषयी मला काही कल्पना नाही, पण अशा स्वरूपाचं भांडवल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही करता येऊ शकतं का? हा केविळवाना प्रयत्न फक्त आव्हाड साहेबांकडनं चाललेला आहे आणि तो जो काही स्टंट करतात त्या स्टंटला महाराष्ट्रामध्ये जनता त्याला स्थाराई कोणी देत नाही. नक्कीच. पण अशा पद्धतीने जर ते करत असेल तर अजितदादांवरती कुठेतरी त्यांचा राग आहे असं म्हणावं का? नाही, त्यांचा राग अजितदादांवरती आहे हे तर स्पष्टच आहे. त्यांचा राग कोणावरती आहे हेही आजपर्यंत काही ते पूर्णपणे असं क्लिअर बोलत नाही. अजितदादांवरती आहे की भारतीय जनता पार्टी वरती आहे का पवार साहेबांच्या गटामध्ये असलेले जे काही नेते त्यांच्यावरती आहे का त्यांचं महत्त्व ज्या ठिकाणी ते आता वास्तव्य करतायत त्या ठिकाणी त्यांचं महत्त्व कमी झालेलं आहे त्यांच्यावरती आहे, हे त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला प्रामुख्याने जाणवत असेल. पक्षामध्ये एखादा डिप्रेस झालेला जो नेता असतो त्याची जी अवस्था असते ती आज जितेंद्र आव्हाडांची आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. पक्षांतर्गतच त्यांना आज काही स्थान राहिलेलं नाही आहे. त्यांच्या ह्या असल्या वक्तव्यामुळेच आज कुठेतरी प्रतिमा पवार साहेबांची सुद्धा खराब होते. हे पक्षांतर्गत चर्चेलं जातं, यापूर्वी चर्चेलं जायचं आणि आत्ताही चर्चेलं जातं, म्हणून त्यांना कुठेतरी साईड ट्रॅक करून असा स्टंट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिवसेनेचं मुखपत्र आहे सामना, त्यातून पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. पुणे अपघात प्रकरणी सरकारलाच आरोपी करा, सरकारच दोषी आहे अशा मथळ्याखाली लेख लिहिण्यात आलाय, काय म्हणाल? आता सामनामध्ये अशा प्रकारचे लेख लिहिले गेले. ज्यावेळी कोविड सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली त्यावेळेला राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते. मग कोविडची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जी काही आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये उद्धव ठाकरे साहेबच जबाबदार होते. जे काही मृत्युमुखी पडलेले असतील, लक्ष दिलं गेलेलं नसेल किंवा त्यावेळी घरात बसून आपलं सरकार चालवलं असेल असं म्हणणं मला तरी काही शोभत नाही. पण सामनामधनं असं म्हटलं जातं की एखादी ॲक्सिडेंट झाला असेल, एखाद दुसरा समजा आपत्ती आली असेल, त्याला ज्यांच्यावर ती दुःखद घटना झालेली असेल, ज्या कुटुंबावर तो प्रसंग आला असेल, त्याला सांत्वन किती देतो याच्यात एक चकार शब्द सामनामध्ये लिहिला जात नाही. केवळ फक्त आपली पोळी राजकीय कशी शेकता येईल
असा केवळवाणी प्रयत्न हा सामनामधनं करताना आपल्याला तरी दिसतोय. पुणे प्रकरणाची व्याप्ती वाढते आणि सरकार किती गंभीर आहे या प्रकरणाबद्दल? कारण नाना पटोलेंनी आरोप केला, ज्या गाडीचा अपघात झाला त्यातून 2 मुलं आणखी उतरली आणि यामध्ये एका आमदार मुलाचा समावेश होता का, असा प्रश्न सुद्धा ते त्या ठिकाणी उपस्थित करतात. त्यामुळे सखोल चौकशी सरकार करणार आहे का या सगळ्यांची? मुळात कुठलाही घटना जर का घडली असेल त्याच्यामध्ये आमदाराचा मुलगा असू दे, खासदाराचा मुलगा असू दे किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीचा नसू दे, अपघात आहे. त्याच्यामध्ये अपघातानंतर जी काही पोलिसांची कारवाई आता सुरू आहे ती योग्य दिशेने चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये जो काही आरोपी असेल त्याला कोणालाही पाठीशी घालण्याचं कोणाचंही या ठिकाणी मानसिकता नाही आणि सरकारची तर अजिबात नाही. पण सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाला पुढे नेत आहेत आणि विविध आरोप सरकारवरती होत आहेत आणि यंत्रणेवर सुद्धा ते आरोप करतायत. पोलिसांसोबत जी त्यांची बातचीत झाली होती ती सुद्धा सध्या व्हायरल आहे. बिर्याणीचा फोटो सुद्धा व्हायरल होतोय की बिर्याणी पार्टी त्या ठिकाणी केली. प्रकरणाचं गांभीर्य नाही आहे. सरकार कुठेतरी बॅकफुटवर येत आहे असं म्हणावं या प्रकरणामध्ये, की चौकशी योग्य दिशेने चालली आणि राजकारण होत आहे? नाही, याच्यात केवळ फक्त राजकीय वास आपल्याला येतोय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार बॅकफुटला जाऊच शकत नाही. सरकारची चौकशी योग्य दिशेने चाललेली आहे. जी काही समिती नेमलेली त्या समितीचा अहवाल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर मिळणार आहे. ज्याच्यावरती कारवाई करण्याची वेळ येणार आहे त्याच्यावरती कारवाई ही केली जाणार आहे. केवळ त्याच्या अगोदर आम्ही काहीतरी करतोय असा देखावा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रकारची नौटंकी त्या ठिकाणी चाललेली आहे. सरकार कोणत्याही अपराधाच्या मागे उभं राहणार नाही याची 100% शाश्वती सरकार म्हणून, एक मंत्री म्हणून मी आपल्याला देतो. सुनील टिंगरे तिथले प्रतिनिधी आहे, त्या दिवशी काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या माध्यमातून मग अजितदादांना पण टार्गेट करण्याचं काम विरोधक करतायत का? कारण त्यांचे कॉल डिटेल्स तपासा, नार्को टेस्ट करा, अशा विविध मागण्या आता विरोधकांनी करायला सुरुवात केली आहे. नाही, मला तर असं कधी कधी शंका वाटते की नार्को टेस्ट अजितदादांची करण्याच्या ऐवजी ज्यांनी नार्को टेस्टची मागणी केलेली आहे त्यांची नार्को टेस्ट मला असं सांगावंसं वाटतंय पार्टीचा कार्यकर्ता म्हणून की त्यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. यांनी कोणाकोणाची सुपारी घेतलेली आहे, याच्या मागे यांचं ब्लॅकमेलिंग करून, कोणाला तरी ब्लॅकमेलिंग करून त्याच्यामध्ये काही हेतू साध्य करायचा आहे का, ही नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. माझं अशी सगळ्यांना विनंती असणार आहे की ज्या परिवारावरती अशा प्रकारचा प्रसंग घडून ज्यांच्या घरातले मृत्युमुखी पडलेले असतात त्यांच्याविषयी सहानुभूती आपल्याला असली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण जाऊन त्यांना मदत कशी करता येईल याच्यावरती कोणाचं स्टेटमेंट नाहीये. केवळ फक्त नौटंकी करायची आणि सरकारला कटगऱ्यात उभं करायचा हा केवळ फक्त हेतू दिसतोय. पोलिसांची कारवाई योग्य दिशेने चाललेली आहे आणि सरकार चौकशी समिती नेमून ज्यांच्यावर कारवाई करायची वेळ असणार आहे ती कारवाई करणार आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही जळगावचे नेते आहात आणि जळगावचं यंदाचं राजकीय समीकरण कशा पद्धतीचं असणार आहे आणि लोकसभेच्या किती जागा आपण निवडून याल असा विश्वास आहे? नाही, आज तरी मला आत्मविश्वास आहे की 40+ आमच्या या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या जागा येणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी निवडणुकीचा उमेदवार त्या ठिकाणी दिला होता महायुतीच्या माध्यमातून आणि आज लाखाच्या फरकाने जळगावची जागा, ज्या मतदारसंघामध्ये माझाही विधानसभेचं क्षेत्र येतं, लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या 4ही जागा ह्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत असं गृहीत धरायला आपल्याला काही हरकत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे की उत्तर महाराष्ट्रातल्या 4ही जागा या महायुती जिंकेल. नेमकं 4 जूनला काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगोनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.